तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझा एक नॉर्मल शूटचा दिवस कसं जातो. अ डे ऑफ फ्रीलन्स. तर आजच्या या शूटमध्ये मला सकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा स्टेशनला पाहिजे होतं माझं सामान घेऊन, पण इकडे कुठलाच सामान माझा पॅक नाही झालेला आहे. गिम्बलची बॅटरी पण मी तीच चार्जला लावलेली आणि 4:15 भाई इथेच झाले. काय प्रॉब्लेम नाही, आपण सर्व गोष्टी इग्नोर मारूया. मेन सीन झाला माझा तो गोरिल्ला पॉड आहे, तो कुठेच नाही भेटत आहे. हा भाई तिथे आधी काय होतं, गोरिल्ला पॉड नाही भेटत आहे, त्यामुळे मला ब्लॉग करायला नीट भेटला नाही. 4:30 झाले. आजपर्यंत त्याचा प्लॅन आहे विरार स्टेशनला, पण मला इथून इकडे पोचायलाच 15 मिनिटात जाणार आणि हे उठल्याला मला अर्धा तास जातात. हां, आणि मी माझं गिम्बल यूज करणार आहे. गिम्बल, लाईट आणि त्या लाईटचा सॉफ्ट बॉक्स, बस एवढाच माझ्याकडनं असणार आहे. आता भाई जय येणार आहे म्हणून भाईजांनी त्याची LC आधीच पाठवून दिलेली आहे माझ्याकडे. आता या LC माझ्याकडे येण्याचा सर्वोत्तम कारण मला नाही सांगणार, कारण आमचा एक प्लॅन आहेच, लवकरच येईल त्यावरला ही व्हिडिओ आमच्या चॅनलवर. तो त्यामुळे मग तुम्ही ठेवून राहा चॅनलवर, बाहेर बघत राहा. शॉर्ट्स पण आम्ही आता टाकायला चालू केलं आहे माहिती आहे. फक्त वेफर पावचा ब्लॉग आलेला आहे आता सध्या, तर काय वांधा नाही. तिकडे एक LC पण चार्ज होतं आहे, नाही चार्ज झालेली आहे, पण ती काय ऑन शूट घेऊन नाही जायची आहे मला, कारण बस आज एक लाईटमध्येच काम 25 होणार आहे. आता लगेच हे सामान भरून घेतो बॅगमध्ये आणि भेटतो तुम्हाला सीनमध्ये. तर आता इथे सर्व सामान रेडी आहे. बस आता दादाच्या कॉलेजचा वेट करतो. एकदा दादाचा कॉलला आला तर लगेच कपडे पण चेंज करून विरारमध्ये. मित्रांनो आता आलाय, दादाचा फोन येऊन गेलाय, बाय निघायचं आहे. तर आता लगेच बाय आपले काळे कपडे धारण करून निघतोय. आता शूटच्या दरम्यान जेवढे पण मिनिमल कपडे असतील ना, म्हणजे तेवढं आपल्याला प्रोफेशनल लुक देतं. तर मित्रांनो आता निघालो आहे आता इथून घरात ना. आता लगेचच स्टेशनला जाईन. स्टेशनवर ना मग ट्रेन पकडून डायरेक्ट लोअरपर्यंत जाणार आहे. बघू आजचं शूट कसं जाणार आहे. पहिल्यांदा बाय एक्सपिरियन्स करणार, एक प्रॉपर म्युझिक स्टुडिओमध्ये जाऊन शूट करायचं आहे. भारी आहे. भेटूया पुढच्या सीनमध्ये. आता सध्या विरार स्टेशनमध्ये हालत होणार आहे, तर तिकडचा सीन दाखवून होतं डायरेक्ट काय मजा असणार आहे ती. इथे गर्दी तर आहे, पण बहुतेक तर चान्स आहे बसायला भेटेल. नाही भेटला तरी काय वांधा नाही पाहिजे, त्याच्याकडे सामान असल्यामुळे आपण बसू शकतो. आता इथे महाभारत चालू होणार आहे. सर्वांची धावपळ चालू झाली आहे बाहेर डबे पकडायला. काही काका पकडू शकतील की नाही. काका 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 काकाने पकडला, सॉरी. आता मला पकडायचं आहे, मलाही धावावं लागेल. तर आता इथे बॅग ठेवून झाली आपली. लगेचच शूटच्या लोकेशनवर पोहोचून चालू पण करायचं आहे. आता लेट होणार आहे, त्यामुळे मग मला शूट करायला चालू करावं लागणार आहे. आता बघू आता काय होणार आहे. लोकेशनवर वाट लागणार आहे.
आलोय आता लोअर परेलला. आता बहुतेक दिदी यायचे वाट बघावी लागेल. दिदी आली का मग लोकेशनला जाणार आहेत आम्ही, कारण दादाला लेट होणार आहे भाई. लोकेशन सही आहे भाई, लुक पण सही येत आहे भाई. भेटूया दिदी आल्यावर. मित्रांनो आलोय आता लोअर परेल, आपला क्लासिक मुंबई. ही आपली दिदी आहे. दिदी ट्रेन मध्ये ब्लॉग करायचा ट्राय केलं. हा मी बोलते कॅमेरामध्ये आवाज येत नाही, असं पायरी अरे गुंगी आहे, मला काहीच बोलता येत नाही. मी तर बाबा ट्रेनमध्ये शिरलोय सीटच्या इथे, ते काका लोक वगैरे बसले आरामशी. मी आपलं सामान ठेवला, लगेच कॅमेराकडे बघा मित्रांनो सामान ठेवून घेतलेलं आहे. एवढे मोठे मोठे टावर वसई विरांमध्ये बनले ना, तर वाट लावतील लोक. तर मित्रांनो आता लोकेशनवर तर आलोय, शूट्स चालू करणार आहे. आता हा घेतलाय कॅमेरा आपण R6 Mark II बाय 200D वाला बंदा आज R6 Mark II यूज करणार आहे. लास्ट टाइम पण यूज केलेला. आता त्यांच्याच म्युझिक व्हिडिओचा हा सेकंड पार्ट आहे. आता लगेच शूट करून घेतो. डायरेक्टर पण इथे नाही तर शिवाय घाल तुम्हाला. शूट कंटिन्यू आहे बाय लोक. डायरेक्टर समोरच आहे, हलक्याने बोलतोय. तर मित्रांनो आता लगेच कॅमेरा सेट करून घेतलाय. बघा आपला मोजा आहे क्रॉस 2. आता शूटकडे फोकस देतो, नंतर येतो. बसलोय भावांना वेट करत. बिंदास आपल्या इकडे आहे कॅमेरासोबत. आणि इकडे ते दादा वगैरे, दादा पण आलाय. दादा सेट करते सर्व. मजा येते. दादा वगैरे सर्व सेट करतायत. कॅमेरा गिम्बल भाई सही दिसत आहे. दादा भाई 4-4.5 किलोचं सेटअप घेऊन बाय शूट करायला आलेलो आहे. व्हिडिओ शूट करणाऱ्यांचा एक फायदा आहे की जिम लावायची गरज नाही पडत भाई. कॅमेराचं सेटअप वगैरे आणि लाईट वगैरे पण एवढे हेवी असतात ना भाई, डंबल वगैरेची गरजच नाही. ते दादा परत दे. दादा आहे आपला, आणि आपले डायरेक्टर काका पण आहेत. इकडे शूटचा सेटअप करतायत. त्यांचा सेटअप झाला की मी आळशी घेणार कॅमेरा आणि जाणार मग पुढे. शूट आता पूर्णपैकी झालेला आहे. इकडचाच संपलाय, आता घरी जाणार. ए भाई बॅट कोणाची. तर इथे अँडी फिल्टर घेऊन मी 1 साईड झालोय, दुसरी झालोय. इथे ब्लॉग करता बिहाइंड द सीनचे कार्य करतो. बिहाइंड द सीन काढताना कधी कधी कंटाळा येतो. तरी पण काम जारी आहे. इथे सामान ठेवलेलं आहे आम्ही, तिकडे पाणी चाललं, पाणी देत आहेत. बॅक टू बिझनेस. तर आपला गार्डनचा शूट संपलेला आहे. फर्स्ट पार्ट संपलेला आहे. आता दुसरा पार्ट. दादा काय बोलणार तू. दादा केक दाखव. दादा तो चॉकलेट कसा लागला. तो दिला ना मी. दिदी डेंजर चॉकलेट दिलेला. आता दादा माझ्याकडनं घेता नाही ना, आधी विचार करणार खाऊ का नको. खरं मला रिॲक्शन नाही घ्यायला भेटली. तो भारी होता रिॲक्शन. तर आता जाणार आहे स्टुडिओमध्ये. चीज बॉल्स खात. यार इथे झोपाळा बघून लहानपण आठवतंय. खेळूसं वाटतंय मला. खेळायला लागलं तर शिव्या काही आधीच खाऊन झालं.
दादा डस्टबिन मध्ये असं पण गोल्डन पावसाचं टेन्शन येतं. शॉर्ट बघा एकदा झालं इथून बघा एकदा पण दादा दीदीला तर टॅग बसेल रडवण्याचं काम. बघ आता थांब. रेड झाले डोळे आता बरोबर वाटतंय. तुझी ऑर्डर देऊ का? म्हणजे तुझा चालू नाही रोटी खाणार आहे आता करून घ्या. मला मँगो भजी बाकी हे फ्रँकली किंवा मग या चमच्याने पण मला चालेल. हां नाही कारण मी नाही बोलत मी चाललो. बोला तर बोल. आईस्क्रीम खाऊ दे मला. सरळ पैसे काय महाभारत आहे. पैसे नाही घेतले की सुशांत मला नाही सुशांत मला भाजी वस्तू द्या ओढ भाजी नंतर मध्ये डायलॉग मारतो. माझी आई मान्य आहे ना. तर भाई झालंय आता शूट जेवण घेऊन पण झालेलं आहे. तर दीदी काय बोलणार? काय बोलणार दादा तो चॉकलेट कसा होता? तू तर मार खाणार भाई घेऊन ठेवायला पाहिजे हा दीदी. मला मी बघितलं नाही बघा हे कॅनन स्टोर का तिकडे स्टोरेज मिळेल. कॅनन स्टोर. अरे दादा कॅमेरा पण मिळेल. तुला ठेवतो गिरवी येऊन घेऊन जातो. झाला ते दुसऱ्या दिवशी बोलतील कॅमेरा पण घेऊन जावा हिला पण घेऊन जावं. तर मित्रांनो आलोय आता दादर स्टेशनला. डायरेक्ट शूट वर ना भाईजानला उचललंय. बघा माणसाने 2 तास हरवलेला दादर स्टेशनला. दादर स्टेशनवर चादर मध्ये लपेटून माणसाला तोंडामध्ये गाजर टाकून आणलाय आता दिला. अशा लहान पोरं आता कोणी सोडू नये, बिचारे हरवून जातात. बघा एवढा कॅमेरामॅन असून कॅमेरा नाही हातात. भीक मंगी हा कॅमेरा ठेवला घरी. अरे भाई आरसी स्मार्ट टू का सही आहे रे. भेडी घेऊया आपण. तू कॅमेरामॅन नाही तुझ्याकडे कॅमेरा नाही नशीब भाई. आता दुसरा काहीतरी बोलणार होतो. व्लॉग चालू आहे. मी पण प्रामाणिक झाले मस्ती नाही अरे तुझा आयकॉनिक डायलॉग लाईफ ऑफ अ क्रिएटर. आता बघतो ट्रेन पकडतोय आम्ही आता. पण नंतर आली ट्रेन. मी आता ट्रेन मध्ये बसतो. थोडा महाभारत होणार आहे. तर मित्रांनो आता आलोय विरारला. भाई जय काय बोलणार? काय नाही गर्दी होती वी सर्वाइव्ह इट. रेडी दादर पासून बोरवलीपर्यंत लुडकत आलोय झोपेमध्ये. मी नाही नंतर बोरवली नंतर जराशी पट भेटली तिकडे बसलेलो कोंबडीत झोपलेलो. मला झोप लागली नालासोपारापर्यंत. जय तू काय बोलणार? काय रे गर्दी असते भावानो. नॉर्मल आवाज मध्ये बोल ऐकत राहून. लवकरात लवकर या. याच्यासारखा लेटला ते करू नका. दुपारचा टाइम एकदम पूर्ण खाली असतं. अरे काय नाही जास्त कुठे लेट जाता झाल्या. 1 तास तर लेट झालो मी.
माझ्या कृपेने एक तास तू त्या दादर मार्केटमध्ये उभा आहे. नाही 1 तास 2 तास हा लेट झाला. माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला सबूतसाठी दाखवेन. दाखव बोल. बोलते अभी आ रहा है. आता जाईन घरी, मी सामान अनपॅक मारून ठेवून देईन सुमडीमध्ये कपाटात. तोपर्यंत अरे जय, तुझ्या आणि माझ्यामध्ये हाईट डिफरन्स खूप आहे रे. बुटक्या रेडी ढानू ट्रेन आली वाटतं. ढानूची ट्रेन आली वाटतं. गेलो असतो रे, पण कंटाळा येईल मला परत. याला ट्रेन नाही. चालेल, भेटूया आता. घरी जाऊन ब्लॉग करतो. भेंडी पुढचं सीन पण घरी जाऊन आपण बंद करूया. भेटूया तुम्हाला पुढे. बाय. काय गरीब झाले. अजून 12 वाजायचे बाकी आहेत रात्रीचे. अरे विरामध्ये पोरा आणि पोरा